पिठाची कणिक सूर्याची कारक मानली जाते. तुमच्या घरात गरिबी असेल, घरात सतत भांडणे व कटकटी होत असतील, समाजात मानसन्मान मिळत नसेल, तर पिठाच्या कणकेचा हा अत्यंत साधा सोपा उपाय नक्की करा. आपल्या घरात स्वयंपाकघराचं मोठं महत्त्व आहे. स्वयंपाकघरात माता अन्नपूर्णा वास करते. हा उपाय करताना स्वयंपाक करणाऱ्या गृहलक्ष्मीने प्रसन्न मनाने स्वयंपाक करावा. देवदेवतांचे नामस्मरण करीत, मंत्र जप करीत स्वयंपाक केल्यास हा उपाय तात्काळ फळ देऊ लागतो. कणिक मळल्यानंतर त्या कणकेवर गृहिणीने स्वतःची बोटे नक्की उमटवावीत. ज्या कणकेवर गृहिणींच्या बोटाचे ठसे नसतात, ती कणिक पित्र व वाईट आत्मा ते स्वतःसाठी गृहीत मानतात. अशा कणकेपासून बनवलेल्या पोळ्या खाल्ल्याने घरात आजारपण, कटकटी, भांडणे, दुःख, गरिबी या अनिष्ट गोष्टी येतात. स्वयंपाक करताना मनात दुःख असणे, एखाद्याबद्दल वाईट भावना ठेवणे, अपशब्द बोलणे या गोष्टी गृहिणीने टाळाव्यात. कारण जे अन्न स्वयंपाकघरात शिजवले जाते त्या अन्नावर गृहिणींच्या विचारांचा मोठा प्रभाव पडतो. असे अन्न खाल्ल्यानंतर खाणाऱ्यांच्या मनावर देखील त्या अन्नाचा प्रभाव नक्की पडतो. गृहिणीने नेहमी लक्षात ठेवावं, घरात बनवलेल्या चपातीचा पहिला भाग देवी देवतांना समर्पित करावा. पहिली चपाती जर गाईला खाऊ घातली तर सर्व देवी देवतांना नैवेद्य अर्पण केल्याचे फळ मिळतं. कारण गायीमध्ये 33 कोटी देवी देवता आहेत. दुसऱ्या चपातीतील थोडासा हिस्सा घराच्या अंगणात, बाल्कनीत किंवा छतावर कावळ्यांसाठी टाकावा. त्याने पितृ प्रसन्न होतात. आणि शेवटची चपाती किंवा भाकरी कुत्र्यासाठी काढून ठेवावी. कुत्र्याने ही भाकरी खाल्ल्यास घरातील बाधा, आजारपण, नकारात्मक शक्ती दूर निघून जातात. इड्यापिळा टळते. शत्रुबाधा होत नाही. पीठ मळताना त्यात या 2 वस्तू टाकायच्या आहेत. त्यामुळे आपल्या कुंडलीतील शुक्रग्रह व चंद्रग्रह मजबूत बनेल. शुक्रग्रह भौतिक सुखाशी निगडित आहे. घर, वाहन, बँक बॅलन्स, पैसा, ऐश्वर्य या सर्व गोष्टी प्राप्त करण्यासाठी कुंडलीमध्ये शुक्र मजबूत असणं अत्यंत महत्त्वाचं असतं. चंद्र मजबूत असेल तर मन नियंत्रणात राहतं. समाजात मानसन्मान व पदप्रतिष्ठा मिळू लागते. पीठ मळताना त्यात थोडंसं तूप किंवा चिमूटभर साखर नक्की घालावी. या दोन्ही वस्तू शुक्राच्या कारक आहेत. माता लक्ष्मीच्या या अत्यंत प्रिय वस्तू आहेत. या 2 वस्तू शुक्राला मजबूत बनवतात आणि लक्ष्मीची कृपा प्राप्त करून देतात. दररोज हा उपाय केल्यास त्याचे फळ तात्काळ मिळू लागेल. दररोज करणे शक्य नसेल तर सोमवार, बुधवार व शुक्रवार या वारी हा उपाय करावा. तुमच्या घरात आजारपण, कटकटी, भांडणे, दुःख, दारिद्र्य या गोष्टी नावालाही उरणार नाहीत. सर्व दुःखांचे निवारण होईल. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.